हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आत्ता मी डीमार्टमधून आलो आहे आणि काही ग्रोसरी शॉपिंग करायची होती, त्यासाठी गेलो होतो. आणि काही बेबीसाठी पण गोष्टी मला घ्यायच्या होत्या, त्या मी घेऊन आलेल्या आहे. आणि तेच आत्ता इथे आवरत बसले होते. तर आय थॉट की आपण एक ह्याच्यावरती व्हिडिओ करूया की आत्तापर्यंत म्हणजे आत्ता माझ्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी बेबीसाठीच्या आहेत. क्लोदिंगच्याच फक्त आहेत, बाकी मी अजून तरी काही घेतलेलं नाही आहे. ते हळूहळू घेईन किंवा एंडिंगला पण त्या घेता येईल अशा गोष्टी. नाईन्थ मंथ ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे आणि 9th मंथनंतर आपल्याला माहीत नसतं आपली कंडिशन काय असेल किंवा कधी काय होऊ शकतं. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मग नंतर घेता येतील. सो एकदम बेसिकवाल्या गोष्टी मी आता सध्या घेऊन ठेवल्या आहेत. तर बेसिक गोष्टी घेऊन ठेवलेल्या आहेत आणि तेच मी तुम्हाला शेअर करते की आज कोणत्या कोणत्या गोष्टी मी घेतल्यात, कोणत्या कोणत्या गोष्टी माझ्याकडे सध्या आहेत आणि कोणत्या कोणत्या गोष्टी घेता येईल नंतर. आणि जर समजा पॉसिबल झालंच तर मग बॅग पॅक करताना बेबीसाठी आणि माझी, तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेन. फर्स्ट ऑफ ऑल स्वॅडलिंग क्लोथ ज्या आहेत बेबी स्वॅडल, म्हणजे ज्याच्यामध्ये बाळाला गुंडाळतात, तर त्या अशा 3 स्वॅडल्सचे रॅपर जे आहेत ते मी घेतलेले आहेत. हे मी ऑनलाईन ऑर्डर केले होते. लेट मी शो यू. हे एवढे मोठे आहेत आणि ह्याचं कापड खूप सॉफ्ट आहे. मी लिंक ह्याची पण ॲड करेन की कसं आहे वगैरे. तर ह्याचं कापड मला फार आवडलं. एका पॅकेटमध्ये 3 येतात आणि त्याची प्राईस वगैरे मी नक्की नंतर शेअर करेन, ज्यावेळी लिंक शेअर करेन. तर अशा 3 आहेत, तर 3चा एक सेट मी घेऊन ठेवलेला आहे फर्स्ट. त्याच्यानंतर ड्रायशेट घेतलेला आहे, ज्या पण 3 मला भेटलेल्या आहेत. ह्याची साईज एवढी आहे. साईज आपल्या मनावर, म्हणजे मी हे पण ऑनलाईन घेतलं आहे, तर मग ह्याची साईज आपल्याला सिलेक्ट करायला येते. ह्याच्यापेक्षा मोठ्या पण भेटतात. ह्या मी मीडियम साईजचा घेतलेला आहे. ह्याच्यापेक्षा स्मॉल पण भेटते, तर मी मीडियम घेतलेल्या होत्या. तर हे न्यू बॉर्नसाठी म्हणून साईज ओके आहे. पण जर समजा अजून बाकीचा एरिया पण कवर करायचा असेल तर ह्याच्यापेक्षा मोठी साईज घेतली तरी चालेल. पण मी सध्या ही घेतलेली होती आणि ही जवळपास काहीतरी 200च्या आतच मला पडलेलं आहे ह्या तिन्ही पण. त्याच्यानंतर मग हे एक सॉफ्ट ब्लँकेट आहे. हे मी डीमार्टमधून घेतलं आहे. ऑनलाईन पाहिलं होतं मी, बट आय एम नॉट शुअर की कसं हाताला लागेल आणि काय, म्हणून म्हटलं आधी आपण डीमार्टमध्ये चेक करू आणि जर नाही भेटलं डीमार्टमध्ये तर ऑनलाईन मग बघता येईल. म्हणून मग मी हे ठेवलं होतं आणि डीमार्टमधून घेतलं. हे पण खूप सॉफ्ट आहे, मस्त आहे. एवढी साईज आहे याची. त्याच्यानंतर मग टॉवेल पण मी ऑनलाईन बघत होते, पण ते मला थोडं महाग दिसत होतं आणि सेम अगेन क्वालिटी कशी होईल माहिती नाही, म्हणून मग डीमार्ट पहिला प्रेफर केलं. तर ते मिनटं दाखवते ना. हे असं टॉवेल आहे. ह्याचं पण कापड सॉफ्ट आणि हे पण मला आवडलेलं आहे. हे पण मला आवडलं. त्याच्यानंतर क्लोदिंगमध्ये ना हे काही लोकल मार्केटमधनं घेतलेले लंगोट आहेत. आय एम नॉट शुअर, म्हणजे तिथे ते अवेलेबल होते, सुती कॉटनमध्ये होते म्हणून मी घेतले. मला अजून पण काही एवढं नॉलेज नाही की कोणत्या टाईपचे घेतले पाहिजे वगैरे, पण मी सध्या घेऊन ठेवलेत लंगोट. त्याच्यानंतर मग असा एक ड्रेस लोकल मार्केटमध्ये मला भेटला, जो असा आहे आणि त्याच्या खाली म्हणजे त्याला हा डायरेक्टली सेट आहे. एक टोपी, लंगोट आणि हे शर्ट्स असा एक सेट आहे. हा एक सेट घेतला. त्याच्यानंतर मग सेम सेट आहे दुसरा, पण त्याला बटन्स असलेलं हे एक आहे, मध्ये बटन्स असलेलं, तर ते घेतलेलं आहे. त्याच्यासोबत पण सेम टोपी येते आणि लंगोट येतो. सो असे 3 ड्रेस मी घेऊन ठेवले आहेत. हा एक असे हे 3 ड्रेस मी घेऊन ठेवलेत लोकल मार्केटमधूनच. त्याची प्राईस आहे नंबर 60 रुपयाला आहेत. 60 रुपयाला आहे एक सेट. 60 रुपयाला असे 3 घेऊन ठेवलेले आहेत. आणि आत्ता ज्यावेळी मी डीमार्टमध्ये गेलो होतं ना, तर त्यावेळी असे सिम्पलवाले फक्त शर्ट्स ज्यांना वरून बांधायला आहे, असे 6 सेट घेऊन ठेवले. 1 2 3 4 5 आणि हा 6 मध्ये लंगोट, कारण की ते भरपूर लागतात. हे पण कमी पडतील, बट स्टील मी घेऊन ठेवले सध्या तरी. आणि त्याच्यानंतर हे 3 सेट आणि त्याच्यानंतर हे शर्ट्स छोटे छोटे, हे एवढं घेतलं आहे. सोबत सॉक्स आणि मिटन्स. त्याच्यामध्ये सॉक्स आणि मिटन्स एक पेअर एकच घेतलं मी सध्या. म्हणजे एक पेअर आहे आणि हा सेकंड पेअर. असे 2च आहेत. 1 मिनिट.
हे सॉक्स आणि हे मिटन्स असे 2च पेअर घेतलेले आहेत सध्या तरी मी. बघू नंतर मग वाटलं तर घेऊ. असं हे पण मी लोकल मार्केटमधूनच घेतलेलं आहे. आणि नेक्स्ट तिथेच मला लोकल मार्केटमध्ये असे छोटे छोटे नॅपकिन दिसले जे ओपन करून बघता येत नव्हतं की केवढे मोठे आहेत, बट हे खूपच छोटे आहेत. सो हे एवढं काही मला आवडलं नाही, बट तर घेतलं होतं तर ठेवलं कारण की ते एवढं महाग पण होतं. सो उचलून बॅगमध्ये टाकलं आणि ते असे आहेत. पण ठीक आहे, ह्यांना मी यूज करेन काही दिवस. ह्याच्यापेक्षा जे ह्याच्यापेक्षा मोठे भेटतात डीमार्टमध्ये पण अवेलेबल असतात ते पण वापरले तरी चांगलं राहील. सो हे मी सध्या वापरेन, नंतर बघू. तर आणि एक ड्रेस मी याचा घेतला आहे जो मला आयडिया नाही आहे, मोठा आहे कदाचित, तर आयडिया नाही आहे, बट मी ऑनलाईन घेतला होता. असं आहे पूर्ण, इथून पूर्ण बटन आहे, खाली पण बटन आहे. सो डायरेक्ट आला बटन सगळे ओपन करायचे, बाहेर ठेवायचे आणि बटन्स लावायचे. सो असं आहे हे. आणि ह्याला खाली रॉम्पर म्हटल्यावरती रॉम्पर की रॉम्पर आय गेस, ठीक आहे. तर त्याला खाली असे हे नसतात, ओपन पाय नसतात, पॅक असतात. सो हे असं हा एक घेऊन ठेवला आहे सध्या तरी एवढंच घेतलं जे स्टार्टिंगला एकदम गरजेचं पडेल, लगेचच लागेल अशा गोष्टी. अजून काही असेल तर मग बघू, हळूहळू घेऊ. डायपर्स किंवा मग वेट वाईप्स ह्या सगळ्या गोष्टी मी नंतर घेईन मेडिकलमधून, कारण की त्या काही लगेच त्यावेळी पण घेता येतात. सो मी सध्या तर नाही घेतलं आहे. आणि बघू अजून काय काय, जसं मी सर्च करेन तसं जसं एक एक गोष्ट घेत जाईल आणि एंडिंगला पॉसिबल झालं तर मग नक्कीच शेअर करेन की कोणत्या कोणत्या गोष्टी मी घेतल्या होत्या वगैरे वगैरे.